हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आपण जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती 2026 साठी 22 ते 25 जून दरम्यान ज्या ज्या संवर्गांची परीक्षा झाली होती, तर त्यासाठी बघा जसं 3 जुलैला आपल्या माप्सूने रिस्पॉन्स शीट आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये अवेलेबल करून दिली होती. तर बघा त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे संभ्रम होता, की काही प्रश्न जे आहे ते त्यांना वाटत होते, की त्याबद्दल आक्षेप घ्यायचा, ऑब्जेक्शन घ्यायचंय. तसं बघा त्यासाठी जी ऑब्जेक्शनची लिंक आहे ही चालू झालेली आहे. तर तुम्ही आता ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर बघा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, की ऑब्जेक्शन कसे घ्यायचे. जसे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होत होते, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं समजत नव्हतं. तर बघा हा पूर्ण व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या अंती तुम्हाला हा पूर्ण समस्याचे निराकरण होईल. तर बघा सर्वात पहिले तुम्ही लॉग इन कसं कराल, तर ही लॉग इनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल. तर बघा सर्वात पहिले तुम्ही इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, इथं जो तुमचा काही पासवर्ड होता तो टाकायचा आहे, इथं तुम्ही जो कॅप्चा इथं शो होतं इमेजमध्ये तो टाकायचा आणि लॉग इन करायचं. तर बघा बहुतांश विद्यार्थ्यांचे जे होते की लॉग इन करते वेळेस प्रॉब्लेम जायचा त्यांना. तर बघा त्यांचा जो पासवर्ड जर चुकीचा दाखवत असेल, मिसमॅच होत असेल, तर इथं तुम्ही फॉरगॉट युजर आयडी पासवर्ड करा आणि मग तुम्हाला तिथं एक जसं रजिस्ट्रेशन आयडी टाकायचा आहे आणि मग क्लिक करायचं. तर तुम्हाला रजिस्टर्ड मेलवर आणि मोबाईल नंबरवर तुमचा आयडी पासवर्ड येऊन जाईल. तर बघा सपोज आता आपण ऑब्जेक्शन कसं बघायचं त्यासाठी लॉग इन करून घ्या. सर्वात पहिले असं लॉग इन केल्यानंतर काय करसाल तुम्ही, नेक्स्ट बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल. तर लॉग इन केल्यानंतर असं पेज ओपन झालं, इथं तुमचा सर्व डेटा जो आहे तो शो करण्यात येतो आणि हा डेटा शो केल्यानंतर बघा तुम्हाला इथं एक पोस्ट सिलेक्शनचा ऑप्शन आहे. या पोस्ट सिलेक्शन वरती तुम्ही क्लिक करा. पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केलं की नंतर तुम्हाला बघा एक असं पेज येईल. पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केलं तुम्ही की एक असं पेज येईल. तर या पेज वरती तुम्ही जर क्लिक केलं तर नंतर पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज येईल. या पेजवरती बघा तुम्ही जे जे फॉर्म भरले होते या परीक्षेसाठी किंवा या परीक्षेमध्ये माप्सूमध्ये तुम्ही वेगवेगळे जितके संवर्ग अप्लाय केले होते त्या सर्व संवर्गाचे तुम्हाला इथं डेटा शो होईल. सपोज तुम्ही जर लॅब अटेंडंटसाठी भरला असेल, तुम्ही क्लर्कसाठी भरला असेल, तुम्ही ऑपरेशन थिएटरसाठी भरला असेल, तुम्ही पशुधन पर्यवेक्षकसाठी भरला असेल, तर जो कोणत्या पोस्टवर तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे त्या पोस्टला इथं निवडा या डोळ्याच्या बटनावर क्लिक करून. त्यानंतर बघा सेकंड काय करायचं तुम्हाला, ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला तो संवर्गाचा पूर्ण डॉक्युमेंट इथं ओपन होईल. हा ओपन झाला तुम्हाला बघा इथं वेगवेगळे दिसतात ऍप्लिकेंट डिटेल्स, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, जसं आपण त्या दिवशी रिस्पॉन्स शीट डाउनलोड केली ती इथं दिसते तुम्हाला. त्यानंतर बघा ऑब्जेक्शन फॉर्म, पेमेंट स्लिप आणि ऍडमिट कार्ड. तर आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्शन घ्यायचं, आक्षेप घ्यायचंय प्रश्नांवरती. तर तुम्ही या ऑब्जेक्शन फॉर्म वरती क्लिक करा. ऑब्जेक्शन फॉर्म वरती क्लिक करा आणि या ऑब्जेक्शन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला कसं येईल. नेक्स्ट जर बघितलं आपण ते ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा वेगळा एक शो होईल. तर यावरती तुम्ही जनरली बघा. त्यानंतर बघा तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्मवरती असं तुम्हाला एक शो होईल. तर बघा आता ऑब्जेक्शन कसं घ्यायचंय, तर आता बहुतांश मुलांचे प्रश्न राहतील, सर आता इथं तर काहीच दिसत नाही. इथं काय करायचं, तुम्हाला एक प्लसचा आयकॉन दिसतोय बघा. या प्लसच्या आयकॉनवरती तुम्ही क्लिक करायचंय. ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं येतो. इथे या प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचंय. प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला एक असा डायलॉग बॉक्स ओपन होतो. यावरती काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे बघा. हे इन्स्ट्रक्शन तुम्ही केअरफुली रीड करा आणि हे रीड केल्यानंतर बघा यामध्ये जसं दिलेलं आहे की ऑब्जेक्शन जर एकदा आपण सबमिट केलं तर परत काय एडिट करता येणार नाही आणि ऑब्जेक्शन जर बघितलं आपण तर हे तुमच्या फक्त रेज्ड ओनली अगेन्स्ट द क्वेश्चन्स आणि द रिस्पेक्टिव्ह अल्टरनेटिव्ह हे जनरली काही तुम्हाला दिलेले आहे. आणि ऑब्जेक्शन मस्ट बी एंटर्ड ओनली इन इंग्लिश. तर तुम्हाला फक्त एक लँग्वेज यूज करायची बघा ऑब्जेक्शनसाठी, ती इंग्लिश. तुम्हाला इथं मराठी यूज करता येणार नाही. आणि त्यानंतर जर बघितलं आपण एम्बिग्युअस क्वेश्चन मे नॉट बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. एम्बिग्युअस म्हणजे काय, जे अस्पष्ट आहेत असे क्वेश्चन तुमचे इव्हॅल्युएशन साठी धरले जाणार नाही. तर बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे, ओनली ऑब्जेक्शन वन ऑब्जेक्शन कॅन बी रेज्ड ॲट अ टाइम. एका वेळेस तुम्ही फक्त एकच ऑब्जेक्शन घेऊ शकता. रिस्पॉन्स ऑफ द कन्सर्न एक्झामिनेशन ऑथॉरिटी विल बी ट्रीटेड फायनल अगेन्स्ट द ऑब्जेक्शन रेस. तर बघा सर्वात पहिले तुम्ही ऑब्जेक्शन किती घ्या, पण त्यांचा जो निर्णय आहे तो लास्ट राहील. त्यानंतर बघा बिफोर सबमिशन ऑफ ऑब्जेक्शन इट इज मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. तर बघा तुम्ही सपोज एखादा जर क्वेश्चन बघितला तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला ऑफिशियल जो हे आहे ऑब्जेक्शन आहे तर तो तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करावा लागेल त्याला. त्यानंतर बघा हे डायलॉग बॉक्स तुम्ही क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुम्हाला असं ओपन होईल एक ऑब्जेक्शन फॉर्म. या ऑब्जेक्शन फॉर्मवरती बघा तुमची इथे ऍप्लिकंट डिटेल्स दिसेल, तुमचा ईमेल आयडी दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, ऍप्लिकंट जो आहे त्याचा फुल नेम दिसेल. हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, इथं क्वेश्चन आयडी सिलेक्ट करायचं. ज्या क्वेश्चन आयडी रिस्पॉन्स शीट मध्ये बघा तुम्ही जर बघितलं तर राईट कॉर्नर राईट मध्ये तुम्हाला लेफ्ट बॉटम साईडला
आपले जे क्वेश्चन आयडी वगैरे दिलेले आहे, तर तुमचा जो क्वेश्चन जो काही तुम्हाला ज्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचंय ते तुम्ही इथं निवडायचंय. इथं तो क्वेश्चन नंबर तुम्ही जर निवडला तर बघा हे क्वेश्चन नंबर निवडण्यासाठी तुम्हाला असे वेगवेगळे असे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात किंवा तुम्ही डायरेक्टली तो इथं टाईप पण करू शकता. आता असे वेगवेगळे प्रश्न दिसतील तुम्हाला, तर हे तुम्ही नंतर काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा इथं वेगवेगळे असे क्वेश्चन्स आहेत. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असं नेक्स्ट फॉर्म येईल. असा नेक्स्ट फॉर्म याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करता येते बघा. तिथं त्यांनी भलेही दिलेलं आहे की इंग्लिश असायला पाहिजे, बट इथं त्यांनी दोन ऑप्शन दिलेले, एक इंग्लिश आणि दोन मराठी. तर बघा तुम्हाला जी ऑब्जेक्शनची फॉर्म आहे किंवा ऑब्जेक्शनसाठी तुम्ही जी लँग्वेज यूज करताय ती इथं लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. ही लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला नेक्स्ट जो ओपन होतो पेज, एक तुम्हाला सिलेक्ट करायचं नेचर ऑफ ऑब्जेक्शन. नेचर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजेच काय, तुमचा जो ऑब्जेक्शन म्हणजेच आक्षेप घेण्याचा कोणता हे आहे. तर बघा याच्यामध्ये सपोज क्वेश्चन कसा इनकरेक्ट आहे का, अँबिग्युअस क्वेश्चन आहे का, चुकलेला आहे का किंवा अस्पष्ट आहे का. त्यानंतर बघा आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे का ते हे सांगायचंय, किंवा ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट किंवा सर्व पर्याय चुकीचे होते का त्या प्रश्नामध्ये, म्हणजे तुम्ही आक्षेप घ्यायला त्याच्यावर. त्यानंतर बघा मल्टिपल करेक्ट आन्सर, एकापेक्षा जास्त त्याचे उत्तर आहेत का बरोबर ऑप्शन मध्ये, किंवा इनकरेक्ट आन्सर की आहे का. तर यापैकी एक तुम्हाला ऑब्जेक्शन मध्ये चूज करायचंय. तर बघा हे चूज केल्यानंतर त्यांनी अगोदरच स्पष्ट सांगितलेलं आहे की अँबिग्युअस क्वेश्चन वरती आक्षेप घेता येणार नाही. तर हे तुम्ही थोडा विचार करून बघा. त्यानंतर बघा इथं तुमचा जो आक्षेप घेण्याचा स्टेप आहे तो कम्प्लिटली एंड होतो. हे झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं इथे, तर बघा इथे तुम्हाला एक पेमेंटचा ऑप्शन आहे. पर ऑब्जेक्शन मला वाटतं तुम्हाला 200 पे करावं लागते का, एक वेळेस कन्फर्म करून घ्या, कारण की इथं पेमेंट दिसत आहे 200 रुपीज. हे केल्यानंतर तुम्हाला इथं एक सपोर्टिंग डॉक्युमेंट सबमिट करायचं. सपोज जर बघितलं आपण, एका विद्यार्थ्यानं मला पाठवलं होतं जसे की आपले सावित्रीबाई फुले आहे, त्यांचा काहीतरी तो रिलेटेड एक क्वेश्चन होता. ते म्हणजे 1848 मध्ये त्यांनी ती शाळा काहीतरी होतं, तर त्याने एक सपोर्टिंगसाठी एनसीआरटीचं पाठवलं होता. तर असे तुम्ही जे मेन रेफरन्स आहेत ते हे रेफरन्स इथे अपलोड करायचे. जसे एनसीआरटीची बुक त्याने पाठवली होती, तो एक चांगला रेफरन्स आहे. तर असे रेफरन्सेस तुम्ही इथं अपलोड डॉक्युमेंटमध्ये क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. ते इथं बघा एक पेमेंटचं ऑप्शन होतं, एक बघून घ्या तुम्ही. 200 रुपये पर क्वेश्चन आहे की पूर्ण याला 200 रुपये. तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. सो डू